वेलकम बॅक. आपण बघत आहात टेक गुरुचा व्हिडिओ स्पेशल एपिसोड. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, उन्हाळ्यानंतर आता पावसाळा येणार आहे. सगळे भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर सगळीकडे लोकांना फिरायला खूप जास्त आवडतं आणि आजकाल प्रत्येकाच्या हातात एक कॅमेरा असतोच. भले स्टिल कॅमेरा असतो, त्याच्यातही तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता किंवा कॅमकॉर्डर असतो. अरे अंकित, सध्या इतके मोबाईल फोन्स आलेत, त्याच्यातनं सुद्धा तुम्ही खूप चांगलं व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कसाही व्हिडिओ असू दे, कितीही ड्युरेशनचा असू दे, जर त्याला तुम्ही सोपं बेसिक काही एडिटिंग केलं, मग टीव्हीवर बघताना पूर्ण फॅमिली बरोबर खूपच जास्त मजा येते. आणि हो, म्हणजे शूट करताना जर चुका झालेल्या असतील, हात हल्ल्यामुळे काही शेकी शॉट्स आले असतील, ते व्हिडिओ आपण कट करू व्हिडिओ ऑन चुकून राहिल्यामुळे शूट झाला असेल, हे सगळं जर तुम्हाला बाकी कोणाला दाखवायचं नसेल तर ते एडिट करणं खूप गरजेचं असतं. आणि खूपच सोपं आहे. आपण सगळ्यांकडे विंडोजचे कम्प्युटर असतात. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम बरोबर विंडोज मूव्ही मेकर हे सॉफ्टवेअर फ्री येत असतं, प्री लोडेड, प्री इन्स्टॉल्ड येत असतं. फक्त तुम्हाला तुमचे व्हिडिओज जे कॅमेरावर शूट केले आहे ते तुमच्या कम्प्युटरवर कॉपी करायचे आहेत आणि विंडोज मूव्ही मेकर वापरायचा आहे. कोण दाखवत आहे आपल्याला? आपला जो एडिटर आहे IBN लोकमतचा शरद बडे, त्याला आम्ही गाठला आणि तो आता आपल्याला काही टिप्स देतोय विंडोज मूव्ही मेकर मध्ये हा आपला व्हिडिओ एडिट कसा करायचा. तुमच्या मोबाईलमध्ये आणि व्हिडिओ कॅमेरामध्ये तुम्ही शूटिंग तर केलं, आता त्याचं एडिटिंग करायचं असेल तर तुम्ही विंडोज मूव्ही मेकर हा एक उत्तम पर्याय वापरू शकता. इम्पोर्ट व्हिडिओ ऑप्शनवर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल, यातून तुमचा व्हिडिओ निवडा. इम्पोर्ट केल्यानंतर तुमचा सगळा व्हिडिओ तुकड्या तुकड्यांमध्ये म्हणजेच क्लिप्समध्ये दिसेल. आता व्हिडिओ इम्पोर्ट तर करून झाले, आता आपल्याला करायचं त्यांचं एडिटिंग. एडिटिंग करण्यासाठी काय करायचं असतं की व्हिडिओ जे इम्पोर्ट केलेले असतात ते तुम्हाला टाईमलाईनवर घ्यावे लागतील आणि त्यामध्ये काही चुकलेला पार्ट असेल किंवा काही नको असलेला तुम्हाला पार्ट असेल तो तुम्ही ट्रिम टूलच्या साहाय्याने एडिट करू शकता. ट्रिम टूल तुम्हाला मिळेल त्या क्लिपच्या सुरुवातीला किंवा शेवटी कर्सर नेल्यानंतर. तुमचे सगळे व्हिडिओ आता क्लीन करून झालेले आहेत. आता आपल्याला टाकायचं आहे त्यांच्यामध्ये ट्रान्झिशन म्हणजे दोन व्हिडिओ जोडण्यासाठी आपण वेगवेगळे इफेक्ट्स वापरू शकतो. तर मूव्ही मेकरमध्ये अनेक इनबिल्ट असे इफेक्ट्स आहेत, ते तुम्ही बघा. व्हिडिओ ट्रान्झिशन टाकण्यासाठी स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या ऑप्शनमधून व्हिडिओ ट्रान्झिशन ऑप्शन क्लिक करा. मग तुम्हाला मिळतील भरपूर सारी ट्रान्झिशन्स. यातलं तुम्हाला आवडेल ते ट्रान्झिशन सिलेक्ट करा आणि क्लिप्सच्या मध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करा. यातले डिझॉल्व्ह, पुश सारखे प्रकार तुम्ही वापरू शकता. ट्रान्झिशन वापरताना तुमच्या व्हिडिओच्या मूडनुसार वापरा. असे तुमचे व्हिडिओ एडिट करून झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये एखादं सुंदर म्युझिक टाकू शकता. म्युझिक टाकण्यासाठी पुन्हा इम्पोर्ट ऑप्शनमध्ये जाऊन इम्पोर्ट ऑडिओ और म्युझिक, तिथे तुम्ही एखादी गाणी किंवा काही म्युझिक असतील तर इम्पोर्ट करा. व्हिडिओ इफेक्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्हिडिओजवर काही प्रयोगही करू शकता. ब्लॅक अँड व्हाईट, सेपिया टोन, 70s लुक किंवा मग स्लो मोशन. असं सगळं एडिटिंग झाल्यानंतर जर तुम्हाला काही टायटल्स त्याच्यावर टाकायचे असतील, समजा तुम्ही कुठे गेला ते दाखवायचं असेल तर तुम्ही टायटल्स वापरू शकता. टायटलचं ऑप्शन सुद्धा अगदी सोपं आहे. टायटल्स देण्यासाठी तुमच्याकडेही अनेक ऑप्शन्स आहेत. अगदी सुरुवातीला किंवा ठराविक क्लिप्स नंतरही नावं येऊ शकतात किंवा मग क्लिप सुरू व्हायच्या आधी, नाहीतर मग एकदम शेवटी एंड स्क्रोल. अशा प्रकारे आता आपण टायटल सुद्धा टाकलंय, एडिटिंग झालंय, व्हिडिओ लावलेत, ऑडिओ लावलाय, चांगलं म्युझिक लावलंय. आता वेळ आली आहे सेव्ह करण्याची. सेव्ह करून आपण इतरांना दाखवण्यासाठी सेव्ह टू माय कम्प्युटर हे ऑप्शन वापरू शकतो. तयार झालेला हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर सेव्ह करू शकता किंवा मग CD वरही घेऊ शकता. हा व्हिडिओ थेट मेल करायचा किंवा परत कॅमेऱ्यावर पाठवायचा ही ऑप्शन तुमच्याकडे. इट्स ऑल डन. आता स्क्रीनिंगसाठी तुमचा व्हिडिओ हा एकदम रेडी. प्रत्येक आठवड्यात फ्रायडे इज द बेस्ट डे. कारण फ्रायडेला बॉक्स ऑफिस मध्ये आणि नवीन नवीन थिएटर्स मध्ये नवीन नवीन पिक्चर रिलीज होत असतात. पण आपण हा जो पिक्चर केलेला आहे, होम मेड प्रोडक्शन जे आहे आपलं, येस, ते कुठे रिलीज करायचं? ते कुठे रिलीज करायचं? तुम्हाला डिस्ट्रीब्युटरची गरज नाहीये, तुम्हाला मार्केटिंगची गरज नाहीये, bookmyshow.com ची गरज नाहीये, पैसे खर्च करायची पण गरज, बिलकुल पैसे खर्च करायची गरज नाहीये. फक्त थोडीशी बँडविड्थ खर्च करा आणि YouTube, Vimeo सारख्या वेबसाईट्सवर तुम्ही बनवलेला स्वतःचा होम व्हिडिओ पब्लिश करू शकता, शेअर करू शकता. कॅनडा, US, लंडन कुठेही जर तुमचे मित्रमैत्रिणी, रिलेटिव्स असतील त्यांनाही पाठवू शकतात. लेट्स सी हाऊ. सो बोले तो वर्ल्ड वाइड स्क्रीनिंग, वर्ल्ड प्रीमियर. येस.
व्हिडिओ तयार झाल्यानंतर आता पाळी रिलीजची. सगळ्यात आधी बहुतेकांना माहीत असलेली व्हिडिओ शेअरिंग साईट www.youtube.com. यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करणं एकदम सोपं आहे. सगळ्यात आधी तुमचा युजर अकाउंट बनवा. यासाठी वापरा तुमचा जीमेल ID. मग स्क्रीनच्या वर असलेल्या अपलोड व्हिडिओ ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओ सिलेक्ट करा. तो व्हिडिओ अपलोड होईपर्यंत या व्हिडिओ विषयीची माहिती लिहा. पण या वेबसाईटवर तुम्ही 10 मिनिटांचाच व्हिडिओ अपलोड करू शकता किंवा मग 2 GBचा. दुसरा चांगला ऑप्शन आहे www.vimeo.com. विमिओवरती तुम्हाला आठवड्याला 500 MB चे व्हिडिओ अपलोड करता येतील. पण इथेही तुम्हाला युजर अकाउंट तयार करावा लागेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे फ्रेंड्स त्यांची कॉमेंट इथल्या कॉमेंट बॉक्सवरती लिहू शकतील. तिसरा ऑप्शन आहे dropbox.com. ही व्हिडिओ साईट नाही, पण फाईल्स आणि फोल्डर शेअरिंग सोबतच या वेबसाईटवर तुम्हाला बॅकअप फॅसिलिटीही मिळेल. dropbox.com वरून कोणत्याही PC वरती तुम्ही ही फाईल ॲक्सेस करू शकाल. यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरून ड्रॉपबॉक्स ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल आणि त्यानंतर अकाउंट बनवावा लागेल. शेअर करताना हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मित्रांनाही ड्रॉपबॉक्सचा एक ID बनवायला लागेल. सो कॅमेरा घेऊन झाला, व्हिडिओ शूट करून झाला, एडिट करून झाला आणि सगळ्यांना दाखवणंही झाला. आता Release फक्त करून तुम्हाला इतकंच करायचंय की या व्हिडिओची लिंक आमच्या दोघांपर्यंत पोहोचवायची, म्हणजे हा व्हिडिओ आम्ही सगळ्यांपर्यंत दाखवू शकू. यानंतर टेक गुरुमध्ये आपण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर टेक दरबार टेक गुरु सोबत.